भाताचे कोठार अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतशिवारात भात लावणीची लगबग सुरू झाली। उन्हाळ्यातील भात शेती म्हणजे रब्बी हंगामातील पीक। हे पीक आता कालव्याच्या पाण्यावरती आधारित असतं। रोहा तालुक्यातील कोलाड, नागाठणे परिसरामध्ये कालव्याचे पाणी मुबलक प्रमाणात असल्याने इथे रब्बी हंगामात भाताचं पीक घेतलं जातंय। रब्बी हंगामातील लावणीचा शेतशिवारातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी। पाहूया। कृषी विभागामध्ये भाताचे कोठार अशी ओळख असणाऱ्या रायगड जिल्ह्यामध्ये सध्या लगबग सुरू आहे ती उन्हाळी शेतीची। सकाळी थंडी आणि दुपारी उन्हाचा कडाका असं असतानाही रायगड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं शेतशिवार मात्र हिरवगार झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण दृश्यांमधनं पाहताय ही दृश्य जी आहेत ही रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातील कोलाड परिसरातील आहेत आणि अर्थातच आता आपण पाहताय ती चक्क भाताची लावणी झालेली आहे। उन्हाळी आणि पावसाळी अशा दोन हंगामामध्ये शेतकरी भाताची लागवड करतात आणि भाताचं पीक घेतात। उन्हाळी जो हंगाम आहे त्याची सरासरी लावणी जर आपण पाहिली तर मार्च महिन्याच्या सुरुवातीला सुरू होते। यंदा मात्र हे चित्र फेब्रुवारी महिन्यात आपल्याला पाहायला मिळते, कारण लघु पाटबंधारे विभाग म्हणजेच काळ प्रकल्प याकडे पाण्याचा मुबलक साठा आहे। भाताची शेती करायची असेल तर शेतीमध्ये पुरेसं पाणी लागतं आणि अर्थातच चिखल होण्या इतकं पाणी काळ प्रकल्पाने शेतीमध्ये सोडल्याने आता रोप चांगले वरती आलेत आणि त्यामुळे लावणीची लगबग सुरू झालेली आहे। ही लावणी फेब्रुवारी मध्ये होते, त्यामुळे अर्थातच आता उन्हाळी शेती जी भाताची आहे त्याचं पीक शेतकऱ्यांना मे महिन्यापर्यंत हाताशी येऊ शकते। लावणी वेळेपूर्वी सुरू झाल्यामुळे शेतकरी वर्गातनं मात्र समाधान व्यक्त केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट ओम गोरेगावकर सह भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।